ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। स्वामी विवेकानंदांच्या सहवासात या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 14वा अध्याय बघणार आहोत आणि आजचं आपलं 11वं व्याख्यान असणार आहे। तर 15 डिसेंबर 1898 रोजी स्वामीजींनी बेलूर मठाच्या जागेमध्ये भगवान श्री रामकृष्णांची स्थापना केली। आता आपल्याला माहिती आहे की पहिला मठ होता वरानगर मठ। वरानगर मठामध्ये बरेच वर्ष राहिल्यानंतर मग तिथून ते आलाम बाजारला गेले आणि आलाम बाजार मठामधून निलांबर बाबूंचं उद्यान त्या ठिकाणी मठ आलेलं आहे। आता निलांबर बाबूचं उद्यान हे बेलूर मठाच्या अगदी जवळ आहे, जे लागूनच आहे। आता ते रामकृष्ण मठामध्येच आलेलं आहे, रामकृष्ण मठाने ते घेतलेलं आहे। तर असं म्हणजे चालत आपण जाऊ शकतो। तिथे माताजी पण राहिल्या होत्या। तर तिथे सगळे डायरेक्ट डिसायपल संन्यासी शिष्य तिथे राहतात। आता स्वामीजी आलेले आहे अमेरिकेवरून। त्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे की भगवान श्री रामकृष्णांचा मठ झाला पाहिजे, कुठेतरी आपण स्थापना केली पाहिजे, कार्याला सुरुवात झाली पाहिजे। कारण स्वामीजींना माहीत होतं की त्यांचं आयुष्य फार कमी आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांना मठ सुरू करून सगळं काही संपून जायचं होतं। आणि म्हणून त्यांच्या अमेरिकन शिष्या त्यांनी स्वामीजींना खूप मदत केली आणि त्या पैशामधूनच ती जागा घेण्यात आलेली होती। आज जी बेलूर मठाची जागा आहे त्यासाठी त्यांच्या अमेरिकन शिष्यांनी ओलीबुल वगैरेंनी भरपूर मदत केलेली होती। तेव्हा तिथे आज म्हणजे 15 डिसेंबर 1898 रोजी स्वामीजी ठाकूरांना तिथे बसवणार आहे। निलांबर बाबूच्या उद्यानामध्ये राहत आहे। शरदचंद्र चक्रवर्ती पण तिथे राहत आहे। रात्री त्यांनी मुक्काम केला, कारण त्याला हा सोहळा बघायचा होता आणि स्वामीजींचा गृहस्थ भक्त होता। तेव्हा सगळी तयारी, पूजा वगैरे सगळं काही सुरू होतं आणि मग जेव्हा वेळ आली घेऊन जायची तेव्हा बघा, आज नवीन जागी होम करून स्वामीजी भगवान श्री रामकृष्णांची तेथे स्थापना करणार आहेत। आदल्या रात्रीपासूनच शिष्य मठात आहे। ठाकूरांची स्थापना पाहाव्यास सापडावी हीच इच्छा। श्री रामकृष्णांचे भौतिक अवशेष जपून ठेवलेले ताम्रपात्र उजव्या स्कंदावर घेऊन स्वामीजी पुढे निघाले। इतर संन्यासी मंडळीबरोबरच शिष्य त्यांच्या मागून निघाला। जात असता रस्त्यात स्वामीजी शिष्याला सांगत होते, ठाकूरांनी मला सांगितले होते, तू खांद्यावरून नेऊन मला जेथे ठेवशील तेथे मी राहीन। मग तू मला झाडाखाली ठेव की झोपडीत ठेव। म्हणूनच आज मी स्वतः त्यांना माझ्या स्कंदावर वाहून नवीन मठभूमीकडे नेत आहे। तू हे निश्चित लक्षात ठेव की सुदीर्घ काळ बहुजन हिताय ठाकूर ह्या जागी अवस्थान करतील। म्हणजे बघा, डोळ्यासमोर तो देखावा आणा। म्हणजे तिथे सगळे संन्यासी आहे, अनेक गृहस्थ भक्त आहे आणि भजन कीर्तन होत आहे। आणि आता निलांबर बाबूच्या उद्यानामधून ते निघालेले आहे। तिथे पूजा केली, तिथून आता निघालेले आहे आणि स्वामीजींनी स्वतःच्या खांद्यावर ते ताम्रपत्र घेतलेलं आहे। त्याला आपण आत्माराम म्हणतो। तर आत्मारामाचा कलश, त्यामध्ये भगवान श्री रामकृष्णांच्या अस्थी आहे, त्या स्वामीजींनी स्वतः खांद्यावर घेतलेले आहे। स्वामीजी म्हणायचे की 12 वर्षापासून हे ओझं मी माझ्या डोक्यावर वाहत आहे। कधी मी भगवान श्री रामकृष्णांना स्थापन करणार याचीच मी वाट बघत होतो आणि तो दिवस उजाडला। सगळे भक्त, संन्यासी, ब्रह्मचारी सगळे मिळून आता प्रोसेशन चाललेली आहे
आपण बघतो ना संकीर्तन, सगळे गात आहे, नाचत आहे, आनंदाचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस. आणि जाता जाता स्वामीजी शिष्याला म्हणाले, शरदचंद्र चक्रवर्तीला म्हणतात की बघ, ठाकूरांनी मला सांगितलेलं होतं की तू मला तुझ्या खांद्यावर घेऊन ज्या ठिकाणी ठेवशील त्या ठिकाणी मी राहील. तू झाडाखाली ठेव की कुठेही ठेव, मी त्या ठिकाणी वास करेल. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांचं नरेंद्रावर किती प्रेम होतं, किती विश्वास होता की भविष्यामध्ये नरेंद्राला काय काम करावं लागणार आहे. म्हणून ठाकूर म्हणाले की तू तुझ्या खांद्यावर घेऊन जिथे जाशील तिथे मी राहील, तिथे मी वास करेल. आणि म्हणून स्वामीजी शिष्याला म्हणत आहे की मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर स्वामीजींना घेऊन जात आहे. म्हणजे तिथे आत्माराम म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण स्वतः जिवंत आहेत, त्यांचं अस्तित्व आहे, कारण ते शक्तिपीठ आहे. भगवान श्रीरामकृष्ण तिथे वास करणार आहे. त्यांचं कार्य अजूनही संपलेलं नाही. ह्या युगाचं कार्य आता कुठे सुरू झालेलं आहे. भविष्यामध्ये तर विशाल वृक्ष होईल. तेव्हा स्वामीजींनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन तो कलश नवीन जागी आणला. कारण ठाकूरांनी सांगितलं होतं की तू जिथे ठेवतील तिथेच राहील. म्हणून आजही आपल्याला बेलूर मठामध्ये भगवान श्रीरामकृष्णांचं अस्तित्व जाणवतं. आता तर खूप मोठं मंदिर झालेलं आहे. माताजींचं मंदिर आहे, स्वामीजींचं मंदिर आहे, आणि अवश्य आपण भेट दिली पाहिजे, कारण ते महातीर्थस्थान आहे. स्वामीजी म्हणाले की हे महातीर्थस्थान आहे आणि ते सुद्धा अगदी गंगेच्या तीरावर. अतिशय सुंदर जागा आहे. आणि आज तर ते किती वाढलेलं आहे. आजूबाजूची कितीतरी एकर जागा आज मठाने घेतलेली आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम तिथे होत आहे. तर अशा प्रकारे स्वामीजींनी ठाकूरांना स्वतःच्या खांद्यावर या नवीन जागेमध्ये आणलेला आहे. कारण तो ठाकूरांचाच आदेश होता. ठाकूरांचीच इच्छा होती की नरेंद्राने मला त्याच्या खांद्यावर बसवून घेऊन जावं आणि माझी स्थापना करावी. आणि अशा प्रकारे आज स्थापना होणार आहे. ठाकूरांच्या उदार समन्वयी मतांचा हे स्थल केंद्रस्थान होईल. येथून महासमन्वयाची जी उज्ज्वल प्रकाशकिरणे निघतील त्यांनी सारे जग उजळून निघेल. बघा, इथे स्वामीजींनी भविष्यवाणी केलेली आहे की हे जे स्थान होत आहे, आज आपण ज्या ठिकाणी भगवान श्रीरामकृष्णांची स्थापना करणार आहोत, तर भविष्यामध्ये हे स्थान काय होणार आहे. म्हणजे आज जे धर्माच्या नावावर वादविवाद सुरू आहे, त्या सगळ्यांचा समन्वय साधण्याचं कार्य हे केंद्र करणार आहे. आज आपल्याला तेवढं विशेष कार्य दिसत नाही. भगवान श्रीरामकृष्णाने सर्व धर्माच्या साधना केल्या, त्यामागे काहीतरी प्रयोजन होतं. जेव्हा भगवान कृष्ण आले, भगवान राम आले किंवा भगवान बुद्ध आले, त्यावेळेस ही समस्या नव्हती. पण यावेळेस भगवान श्रीरामकृष्णाने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. इस्लाम धर्म आला, ख्रिश्चॅनिटी आली आणि त्यानंतर हिंदुइझम, आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा कितीतरी संप्रदाय, हे सगळं भगवान श्रीरामकृष्णांनी बघितलं. आणि म्हणून त्यांना ह्या सगळ्या धर्मांच्या साधना कराव्या लागल्या. आपल्या वेदांमध्ये म्हटलं आहे, एकम सद विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, पण ऋषीलोक त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधित असतात. तोच अल्लाह आहे, तोच ईश्वर आहे, तोच राम आहे, तोच जीसस आहे. नावं आणि रूपं वेगळी आहे, पण त्यामागची सत्ता एकच आहे, ती ब्रह्मसत्ताच आहे. आता हे न समजल्यामुळे हे सगळे धर्म आपसामध्ये वादविवाद करतात, मारामाऱ्या करतात, खुनाखुनी होते, रक्तपात होतो धर्माच्या नावावर. आणि आज आपण बघतो की आजही हे सगळं सुरू आहे. पण स्वामीजींनी सांगितलेलं आहे ते नक्कीच खरं होणार आहे. अजूनही लोकांना माहिती झालेलं नाही. स्वामीजींनी अमेरिकेमध्ये तो संदेश लोकांना सांगितला की आता आपसात भांडायचं नाही, एकमेकावर प्रेम करायचं, कोणताही धर्म नष्ट होणार नाही, सगळेच धर्म त्या भगवंताकडे जाण्याचे मार्ग आहे.
अशी कधीही आशा करू नका की सगळे धर्म नष्ट होतील आणि आपलाच काय तो धर्म राहील, असं कधीही समजू नका. म्हणून एकमेकांचा द्वेष करणं सोडा. हे स्वामीजींनी अमेरिकेला शिकागोच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी जे जीवनामध्ये आचरण केलं तो संदेश स्वामीजींनी अमेरिकेमध्ये मांडला. पहिल्यांदा तो सांगितला आणि सगळ्या लोकांना तो आवडला. धर्माच्या नावावर हिंसा करणं असं कोणताही धर्म शिकवत नाही. धर्म तर हे तर शांतीचं साधन आहे. पण आज आपण लोक धर्माच्या नावावर किती हिंसा केल्या जाते. तेव्हा स्वामीजींनी हा संदेश तेव्हाच अमेरिकेत सांगितला आणि तिथे सगळ्या धर्मांचे लोक होते आणि सगळ्या धर्मांच्या लोकांनी तो संदेश मान्य केला. म्हणून स्वामीजी एवढे जगप्रसिद्ध झाले. म्हणजेच या संदेशाची आज जगाला किती आवश्यकता आहे. धर्माने मनुष्याला आध्यात्मिक बनवलं पाहिजे. जेव्हा धर्मामध्ये राजकारण शिरते तेव्हा धर्माचं पतन होते. तेव्हा इथे जो शुद्ध धर्म असतो, जो खरा धर्म असतो, तो फक्त धर्माची आध्यात्मिक बाजूच बघत असतो की त्यामुळे मनुष्याचा विकास कसा होईल, मनुष्याचं देवत्व कसं जागृत होईल, त्याला कसा आपल्याला चांगला नागरिक करता येईल, हेच धर्माचं मुख्य काम आहे. बाकीच्या गोष्टी धर्माचं काम नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे काही धर्माच्या क्षेत्रामध्ये येत नाही. तर धर्माच्या क्षेत्रामध्ये मनुष्याला देवता बनवणं, त्याच्यामध्ये बदल घडून आणणं आणि हे सगळे जे निगेटिव्ह आपण जगामध्ये बघतो तर हे निगेटिव्हिटी जगामधली कमी करणं, हिंसा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, युद्ध आहे, हे सगळं कमी करणं हेच धर्माचं काम असते. धर्म लोकांना जोडत असतो. धर्म सगळ्यांवरच प्रेम करत असतो. धर्म कधी तोडत नाही, कधी हिंसा करत नाही. तर हे स्वामीजींनी सांगितलेलं होतं. आता तो संदेश त्यांनी दिला. आता ती त्यात सुरुवात होती आणि आता फक्त काय 100-150 वर्ष झाले. आता स्वामीजी म्हणतात की बेलूरमठ हे जे स्थान आहे हे भविष्यामध्ये याचं महत्त्व लोकांना कळेल. आज लोकांना माहिती नाही, पण या ठिकाणी भगवान श्रीरामकृष्ण वास करून ते काय करणार आहे. उदार समन्वयी मतांचा हे स्थळ केंद्रस्थान होईल. येथून महासमन्वयाचे जे उज्ज्वल प्रकाश किरणे निघतील त्यांनी सारे जग उजळून निघेल. सारे जग, फक्त भारतच नाही तर बेलूरमठामधून जी उज्ज्वल किरणे निघतील त्यांनी सगळं जग उजळून निघेल. म्हणजे हे स्वामीजी बघत आहे. हे काही ते नुसतं म्हणत नाही. आपली दृष्टी फार शॉर्ट आहे. आपण शॉर्ट साइटेड आहोत. आपली दूरदृष्टी नाही. आपण जवळचं बघू शकतो, आपण 100 वर्षाचंही बघू शकत नाही. पण स्वामीजींनी शेकडो वर्षाचं बघितलेलं आहे. ते म्हणतात की हे स्थान होणार आहे मुख्य आणि इथूनच तो प्रकाश निघणार आहे आणि इथूनच लोकांना शांती प्राप्त होणार आहे. धर्माधर्मामधले कलह, संप्रदायामधले कलह हे सगळे नष्ट होणार आहे. हे काम हे स्थान करणार आहे. भगवान श्रीरामकृष्णांच्या उदार मताचा प्रचार इथून होणार आहे. हे स्वामीजींना माहिती होतं. म्हणून स्वामीजी म्हणायचे की तुम्ही धर्मांध होऊ नका. सगळ्या धर्माला स्वीकार करा, सगळ्या धर्माचा आदर करा, धर्माधर्मामध्ये वैर ठेवू नका, तर प्रेमाने राहा आणि आपापल्या मार्गानं पुढे जा. तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालासुद्धा तेच ध्येय प्राप्त होईल. हिंदू धर्म म्हणा किंवा ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा इस्लाम धर्म, कोणत्याही धर्माने गेला तरी तुम्हाला तुमचं ते एकच ध्येय प्राप्त होईल. ध्येयामध्ये काहीही अंतर नाही, फक्त जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहे. हे तेव्हा स्वामीजींनी सांगितलेलं होतं. हे बोलणे होत असताच सर्वजण मठाच्या नव्या जागी येऊन पोहोचले. स्वामीजींनी स्कंदावर वाहून आणलेले ते ताम्रपात्र जमिनीवर अंथरलेल्या विस्तीर्ण आसनावर ठेवून त्याला प्रणाम केला. साऱ्या उपस्थित जनांनीही त्या पावन भस्मारित पात्राला वंदन केले. आता ते मठामध्ये येऊन पोहोचले. तिथे एक आसन ठेवलेलं होतं भगवान श्रीरामकृष्णांना बसण्यासाठी. त्यावर स्वामीजींनी ते ताम्रपात्र ठेवलं.
सगळ्यांनी प्रणाम केला, स्वामीजींनी प्रणाम केला, भक्तांनीसुद्धा सगळ्यांनी प्रणाम केला. आता तिथे पूजा सुरू झाली, होम झाला, पूजा झाली, हे सगळं कार्य तिथे आता सुरू झालं. आता स्वामीजी तो कलश तिथे स्थापन करणार की ज्या ठिकाणी भगवान श्री रामकृष्णांचं मंदिर होईल, ज्या ठिकाणी भविष्यामध्ये ते एक महान तीर्थस्थान होईल, त्याची ही सुरुवात ही स्वामीजींनी केलेली आहे. कारण त्याचसाठी स्वामीजी आलेले होते. भगवान श्री रामकृष्णांचा महिमा लोकांना माहिती व्हावा. आता पूजा संपल्यानंतर सस्नेह उपस्थित मंडळींना उद्देशून स्वामीजी म्हणाले, आता पूजा संपली, ठाकूरांना तिथे बसवलं, सगळं झालं, होम झाला, यज्ञ झाला, सगळं झालं, संकीर्तन झालं. त्यानंतर तिथे काही जेवढे भक्त बसलेले होते त्या भक्तांना आता स्वामीजी प्रबोधन करत आहे. बघा त्यांना काय सांगत आहे. आपण सारे आज काया मनोवाचे करून युगावतार भगवान श्रीरामकृष्णांच्या पादपद्मी प्रार्थना करू. आता स्वामीजी म्हणतात की आपण आता भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी प्रार्थना करू. त्यांनी कोणता उपदेश दिलेला नाही, तर आता साक्षात भगवंत तिथे येऊन बसलेले आहे. तर त्यांना आता प्रार्थना सगळे मिळून करायची आहे. फक्त स्वामीजी एकटे प्रार्थना करणार नाही, तर सगळे भक्तसुद्धा त्यांच्यासोबत ती प्रार्थना करणार आहे. काय आहे ती प्रार्थना? श्री रामकृष्णांच्या पादपद्मी प्रार्थना करू की ते आजपासून सुदीर्घ काळ बहुजन हिताय बहुजन सुखाय या पुण्यक्षेत्री निवास करून या स्थानाला सर्व धर्मांच्या अपूर्व समन्वय केंद्रात परिणत करोत. म्हणजे ही सगळ्यांनी प्रार्थना केली की या ठिकाणी भगवान श्री रामकृष्णांनी अनेक वर्ष राहावं आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय सगळ्या जगाच्या कल्याणासाठी इथे राहून त्या समन्वयाचा मार्ग सगळ्या जगाला दाखवावा, अशी सगळ्यांनी भगवान श्री रामकृष्णांना प्रार्थना केली. म्हणजे धर्माच्या नावावर होणारे अत्याचार, धर्माच्या नावावर होणारी हिंसा, धर्माच्या नावावर होणारे खून, हे सगळं थांबलं पाहिजे. म्हणून भगवान श्री रामकृष्णाने त्या ठिकाणी अनेक वर्ष दीर्घकाळ त्या ठिकाणी राहावं आणि त्या ठिकाणी राहून हे समन्वयाची लाट सगळीकडे पसरवावी, अशी सगळ्यांनी मिळून भगवंताला प्रार्थना केली. आजपासून सुदीर्घ काळ बहुजन हिताय बहुजन सुखाय या पुण्यक्षेत्री निवास करून या स्थानाला सर्व धर्मांच्या अपूर्व समन्वय केंद्रात परिणत करोत. साऱ्यांनी तदनुसार प्रार्थना केली. पूजा संपल्यावर शिष्याला बोलावून आणून स्वामीजी म्हणाले, आज आम्ही ठाकूरांना येथे आणून बसविले आहे. त्यांना येथून हलविण्याचा आज आम्हापैकी कुणालाही अधिकार नाही. म्हणून तू आज ते ताम्रपात्र माथी घेऊन निलांबर बाबूंच्या बागेतील मठात परत घेऊन चल. आता ते ताम्रपात्र आणून तिथे बसवलं, पण अजूनही मठाचं कार्य सुरू झालेलं नाही, अजूनही मंदिराचं कार्य सुरू झालेलं नाही. तिथे सिम्बॉलिक ठाकूरांना आणलं आणि बसवलं, त्यांच्या जागेवर त्यांना बसवलं आणि ते स्वामीजींनी स्वतःच्या खांद्यावर, कारण ठाकूर म्हणाले होते की नरेंद्र मला जिथे घेऊन जाईल तिथेच मी राहील. तेव्हा स्वामीजी शिष्याला म्हणतात, आता तो गृहस्थ शिष्य आहे बघा, म्हणजे या संघामध्ये संन्यासी आणि गृहस्थ दोघांनाही किती महत्त्वाचं स्थान आहे. आता त्यामध्ये अस्थी आहे, ते काही कलश काही खाली नाही. आता स्वामीजी म्हणतात की आम्ही ठाकूरांना आता इथे आणून बसवलेलं आहे, आता आमच्यापैकी कोणीही त्यांना परत घेऊ जाऊ शकत नाही. म्हणून ही जबाबदारी गृहस्थ भक्तावर दिली. शरदचंद्र चक्रवर्तीला म्हणतात की तू तुझ्या खांद्यावर ठाकूरांना घे. सुरुवातीला शरदचंद्र तयार होत नाही, त्याला भीती वाटते. मी सांगतो काही होणार नाही, घे हे पात्र घे आणि आता हे पात्र घेऊन निलांबर बाबूच्या बागानामध्ये परत चल, तिथे आता परत ठेवायचं आहे. जेव्हा मंदिर झालं त्यावेळेस मग त्या ठिकाणी ते स्थापित करण्यात आलं, पण तोपर्यंत त्याला सगळ्या संन्यासी शिष्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवलं. दररोज त्याची पूजा व्हायची, आराधना व्हायची, प्रार्थना व्हायची, आरती व्हायची. म्हणजे आत्माराम तिथे भगवान श्रीरामकृष्ण स्वतः जिवंत आहे या भावनेनं ते करायचे.
उरानगर मठामध्ये ह्याच कलशाची स्वामी रामकृष्णानंद जे किती भक्तिभावानं पूजा करायचे, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे. सगळे निघून गेले भारत भ्रमण करायला, पण मात्र शशी महाराज कुठेही गेले नाही. त्यांनी अगदी श्रद्धापूर्वक विश्वासानं निष्ठेनं एकाच ठिकाणी राहून त्या कलशाची पूजा केली, भगवान श्री रामकृष्णांच्या अस्थींची पूजा केली, नैवेद्य दाखवला, सगळं काही ते करायचे, शिष्यांच्या भोजनाची व्यवस्था करायचे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी तो कलश जपून ठेवला आपल्यासाठी. म्हणजे सगळ्या भक्तांचं कल्याण व्हावं, भगवान श्रीरामकृष्णांची एक जागा व्हावी आणि त्या ठिकाणी भगवंताला स्थापन करावं आणि त्या ठिकाणी भगवंत बहुजन हिताय बहुजन सुखाय, अनेक लोकांच्या कल्याणासाठी दीर्घकाळपर्यंत तिथे ते वास करतील. म्हणजे बेलूरमठ ही काही सामान्य जागा नाही, म्हणजे बेलूरमठ हे काही सामान्य तीर्थक्षेत्र नाही. साक्षात भगवंत तिथे बसलेले आहे आणि त्यांचे प्रमुख शिष्य सप्तऋषीमधील एक ऋषी, त्यांनी स्वामीजींनी त्यांना तिथे बसवलेलं आहे. आता शरदचंद्र चक्रवर्ती स्वतःच्या खांद्यावरती कलश घेऊन, ताम्रपात्र घेऊन निलांबर बाबूच्या उद्यानाकडे आता हे निघालेले आहे. आता स्वामीजींनी म्हटलं आहे की हे एक महातीर्थस्थान होणार आहे, महान केंद्र होणार आहे. तेव्हा स्वाभाविक त्या शिष्याच्या मनामध्ये प्रश्न आला. तो प्रश्न विचारतो शिष्य, शास्त्रात नाना प्रकारचे तीर्थ महात्म्य सांगितलेले आढळते, ते कितपत सत्य असते? तेव्हा स्वामीजी म्हणतात, सारे ब्रह्मांड जर नित्य आत्मा जो ईश्वर त्याचे विराट स्वरूप आहे, तर असले स्थान महात्म्य असते, यात आश्चर्य ते काय? विशेष जागी कोठे स्वयंभूरीतीने तर कोठे शुद्धसत्व साधकांच्या व्याकुळ आवाहनाने भगवंताचा आविर्भाव होत असतो. साधारण माणूस व्याकुळ भावाने जर अशा जागी गेला तर त्याला सहजच लवकर सिद्धिलाभ होतो. म्हणूनच तीर्थादी स्थानांचा आश्रय घेतल्यास कालांतराने आत्मविकास होऊ शकतो. म्हणजे इथे स्वामीजींनी म्हटलेलं आहे की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे तीर्थाचं महात्म्य, स्वामी म्हणतात की ते खरंच आहे. कारण आत्मा सगळीकडेच आहे, पण काही काही ठिकाणी त्याचा प्रकाश जास्त असतो. आणि ज्या ठिकाणी साधक अनेक वर्षपर्यंत भगवंताची साधना करतात, प्रार्थना करतात, त्यामुळे ती शक्ती तिथे प्रगट होते. आता बघा, बेलूर मठामध्ये स्वामीजी स्वतः राहिले. आता स्वामीजीने ब्रह्मानंदजी, माताजी असे कितीतरी सगळे डायरेक्ट डिसायपल कितीतरी तिथे राहिले सगळे. आणि ह्या सगळ्या साधूंनी त्या ठिकाणी तपस्या केलेली आहे, कठोर तपस्या केलेली आहे, भगवंताची आराधना केलेली आहे, ईश्वर लाभ करून घेतलेला आहे. म्हणजे बघा, त्या ठिकाणी अनेकांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, अनेक ब्रह्मज्ञानी साधू त्या ठिकाणी एकत्र राहिले. म्हणजे त्या ठिकाणची आध्यात्मिक शक्ती किती त्यांनी वाढवली. कारण भारतामध्ये तर अनेक केंद्र आहे, पण बेलूर मठ हे पॉवर हाऊस आहे. तर ह्या पॉवर हाऊसमध्ये शक्तिपीठ आहे, तिथूनच सगळी शक्ती सगळ्या सेंटरला मिळत असते. तर ते मुख्य केंद्र आजही आहे, खूप वाढलेलं आहे. छोटंसं गाव होतं बेलूर नावाचं, तिथे आज केवढा मोठा मठ झालेला आहे. आता ते महान तीर्थ, दररोज हजारो लोक तिथे दर्शनाला येतात, हजारो लोक भगवंताच्या मंदिरामध्ये जातात आणि त्यांचं कल्याण होते. तेव्हा स्वामीजी म्हणाले की ज्या ठिकाणी अनेक वर्ष साधक साधना करतात, व्याकुळून साधना करतात आणि ज्या ठिकाणी ते भगवंताचा लाभ करून घेतात. आता इथे साक्षात भगवान श्रीरामकृष्ण आहेच आणि त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी तिथे साधना केलेली आहे. इव्हन स्वामी शिवानंद, प्रेमानंद सगळे तिथे राहिलेले आहे. आणि हे सगळे ब्रह्मज्ञानी होते, ईश्वरकोटी होते. अशा या महान पुरुषांनी त्या ठिकाणी साधना केलेली आहे, तिथे वास्तव्य केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं महत्त्व आपण कल्पनाही करू शकत नाही, त्या ठिकाणचं महात्म्य आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे आज जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तीर्थस्थान बेलूर मठ हे झालेलं आहे. कारण साक्षात भगवंतांनी अवतार घेतलेला आहे, साक्षात भगवंत विराजमान आहे आणि विराजमान असून आजही ते जिवंत आहे.
आणि स्वामीजींनी त्यांना बसवलेलं आहे आणि ते आजही लोकांवर कृपा करत आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की जर सामान्य मानव तिथे गेला आणि त्याने जर व्याकुळतेनं भगवंताला प्रार्थना केली तर त्याला भगवंताचा लाभ होऊ शकतो. त्याचा आत्मविकास होतो, त्याची आध्यात्मिक प्रगती होते. म्हणजे अशा प्रकारे जे महत्त्वाचे स्थान आहे आपल्या देशामध्ये, काशी आहे, वृंदावन आहे, द्वारका आहे, मथुरा आहे, हरिद्वार आहे आणि त्या बेलूरमठ तर आता, आणि दक्षिणेश्वर आहे, बेलूरमठही आहे. हे असे स्थानं आहेत की ज्या ठिकाणी मनुष्याचं चैतन्य लवकरात लवकर जागृत होते. थोडी साधना केली, थोडं व्याकुळ होऊन भगवंताला आराधना केली तर भगवंत प्रगट होतात, भगवंत दर्शन देतात. म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासाठी ते एक शक्तिपीठ असते आणि त्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या व्हायब्रेशनमध्ये, त्या जागेच्या व्हायब्रेशनमध्ये आल्यानंतर मनुष्य भौतिक गोष्टी सगळ्या विसरतो. त्याचं मन भगवंतावर केंद्रित होतं. तो भगवंताचीच तिथे आराधना करतो आणि भगवंताला त्यानं जर व्याकुळ होऊन प्रार्थना केली, तिथे त्यांनी साधना केली तर त्या साधनेचं फळ त्याला लवकरात लवकर मिळते. हेच ह्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे. आज बेलूरमठ हे महान तीर्थस्थान झालेलं आहे. भक्तांनी अवश्य तिथे गेलं पाहिजे, तिथे राहिलं पाहिजे. 1 आठवडा 2 आठवडे साधना केली पाहिजे, भगवंताला आळवलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला तिथे गेल्यानंतर जाणवेल की त्या ठिकाणचे व्हायब्रेशन तुमच्या मनाला लवकरात लवकर एकाग्र करेल, तुमच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत करेल. म्हणून बेलूरमठ हे असं एक स्थान झालेलं आहे की ज्या ठिकाणी आज हजारो लाखो लोक जातात. आणि जेव्हा भगवान श्री रामकृष्णांची तिथीपूजा असते किंवा कालीपूजा असते किंवा कुमारी पूजा असते, दुर्गापूजा असते, त्यावेळेस तर लाखोंची गर्दी तिथे होत असते. तर हे आहे बेलूरमठाचं महात्म्य. आणि हे महात्म्य भगवान श्री रामकृष्ण तिथे असल्यामुळे आणि स्वामीजींनी इथे स्वतःच्या हाताने ठाकूरांना बसवलेलं आहे, त्यामुळे ह्या स्थानाचं महात्म्य अनेक वर्ष राहणार आहे. हे स्थान भविष्यामध्ये काय कार्य करणार आहे याची आज आपण कल्पना करू शकत नाही. कारण स्वामीजी म्हणाले की 1500 वर्षेपर्यंत हे केंद्र कार्य करणार आहे आणि इथून सगळ्या जगाला आध्यात्मिकतेची किरण मिळणार आहे, सगळ्या जगाला आध्यात्मिकता दिल्या जाणार आहे. म्हणजे केवढं मोठं पॉवर हाऊस आहे बघा. आणि हे आज आपल्या डोळ्यांनी आपण बघतो आहे. आता इतक्या कमी वर्षामध्येच एवढा प्रचार झालेला आहे. देशातून विदेशातून लोक येतात, लाखोच्या संख्येने येतात. तर कल्पना करा की अजून 200-300 वर्षांनी या जागेचं काय महात्म्य वाढेल. म्हणजे इथला जो ठाकूरांचा भाव आहे तो लोकांना ग्रहण करणं भाग पडेल आणि ते होणार, कारण ते स्वामीजींचे शब्द आहे. ठाकूरांचा उदार भाव, समन्वयाचा भाव लोकांना घ्यावाच लागेल, त्याशिवाय जगामध्ये शांती निर्माण होऊच शकत नाही. याच आशयाचं मी एक गाणं लिहिलं आहे, रामकृष्ण शक्तिपीठ असे बेलूरचा मठ. रामकृष्ण शक्तिपीठ असे बेलूरचा मठ. तर हे गाणं पंडित दत्तात्रय वेलणकर यांनी गायलेलं आहे आणि ह्या मठाचं महात्म्य त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा ते गाणं आपण अवश्य ऐकूया. ते गाणं ऐकून मग आपण आपल्या चिंतनाला विराम देऊ. रामकृष्ण शक्तिपीठ असे बेलूरचा मठ. यारे जाऊ घेण्या, यारे जाऊ घेण्या देवाची या भेट.
बेलूरचा मठ रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ यार जाऊ घेण्या यार जाऊ घेण्या देवाची या भेट यार जाऊ घेण्या देवाची या भेट रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ असे गंगा तीर अति पावन सुंदर असे गंगा तीर अति पावन सुंदर ठाकुरमा स्वामीजींचा वास तेथे निरंतर ठाकुरमा स्वामीजींचा वास तेथे निरंतर रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ रामकृष्ण देवांचे भव्य सुंदर मंदिर रामकृष्ण देवांचे रामकृष्ण देवांचे भव्य सुंदर मंदिर रामकृष्ण देवांचे भव्य सुंदर मंदिर तेथे बसूनी आकरी देव भक्तांचा उद्धार तेथे बसूनी आकरी तेथे बसूनी आकरी तेथे बसूनी आकरी तेथे बसूनी आकरी देव भक्तांचा उद्धार रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ रामकृष्ण नाम जपू रामकृष्ण गुण गावू रामकृष्ण नाम जपू रामकृष्ण गुण गावू रामकृष्ण नाम जपू रामकृष्ण गुण गावू रामकृष्ण सारदाता आम्ही आशीर्वाद घेऊ रामकृष्ण सारदाता रामकृष्ण सारदाता रामकृष्ण सारदाता आम्ही आशीर्वाद घेऊ रामकृष्ण सारदाता आम्ही आशीर्वाद घेऊ रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ असे बेलूरचा मठ यार जाऊ घेण्या यार जाऊ घेण्या देवाची या भेट रामकृष्ण शक्तीपीठ
असे बेलूरचा मठ रामकृष्ण शक्तीपीठ रामकृष्ण शक्तीपीठ रामकृष्ण शक्तीपीठ असे बेलूरचा मठ. तर बघा, ह्या गाण्यामध्ये बेलूर मठाचं महात्म्य सांगितलेलं आहे की आजही भगवान श्री रामकृष्ण तिथे बसून भगवंत भक्तांवर कृपा करत आहे. ते भक्तांना बोलावत आहे, यारे यारे तुम्ही या, मी वाट बघत आहे तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी इथे बसलेलो आहे. तेव्हा आपण अवश्य बेलूर मठाला भेट दिली पाहिजे आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली पाहिजे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.